नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे भूमी आकाशला म्हणत असते, की "आकाश, आता मागे हटू नकोस. तुझ्या आईवडिलांनी तुला संकेत दिलेला आहे. आता तुला त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी खूप जास्त प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यांनी तुला दाखवून दिलंय, की त्यांचा हा अपघात नव्हता तर घातपात होता आणि म्हणूनच त्यांच्या आत्म्याला शांततासुद्धा मिळाली नव्हती आणि आता जे काही करायचं आहे ते तुला करायचं आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तुला प्रयत्न करायचे आहेत." असं भूमी आता आकाशला म्हणते. तेव्हा इथे आकाश आता लगेचच गायकवाड साहेबांना फोन करतो आणि म्हणतो, की "गायकवाड साहेब, मला 7-8 वर्षापूर्वीची जी केस आहे ती रिओपन करायची आहे. माझे वकील तुम्हाला अर्ज वगैरे पाठवतील, जी काही प्रोसेस आहे ती करतील, पण तुम्ही ही केस रिओपन करा." तेव्हा इथे भूमी आपल्या मनामध्ये म्हणत असते, की "रागिनी पटवर्धन, आता तुझे दिवस भरले. तू या युद्धाला सुरुवात केली होतीस ना, पण याचा शेवट मात्र मीच करणार आहे आणि मीच जिंकणार." असं सुद्धा भूमी म्हणते. तर इथे तुमचे दिवस आता भरलेत. पापाचा घडा हा भरलेला आहे. त्यानंतर इथे रागिणीला आता जाग येते. रागिणी खूपच जास्त घाबरते आणि उठूनच बसते. तेव्हा आजी म्हणत असतात, "अगं रागिणी, शांत हो, शांत हो. हे बघ, आम्ही सगळेजण तुझ्या आजूबाजूला आहोत. तुला घाबरायची काही गरज नाही आहे. तू जरा शांत हो." तेव्हा इथे आता आजी म्हणतात, "मानसी बाळा, अगं जरा पाणी तरी प्यायला दे ना रागिणीला." तेव्हा रागिणी म्हणत असते, की "अभि, अरे तू कधी आलास? आणि आकाश, आकाश कुठे आहे?" तेव्हा इथे मानसी आता पाण्याचा ग्लास भरून आणते. सगळ्यांना कळतच नाही, की नेमकं इथे रागिणीला झालंय तरी काय? एकाएकी ती एवढी का बरं घाबरली असेल? एकाएकी ती अशी धाडकन का बरं उठून बसली असेल? तेव्हा इथे आता मनूने तर पाणी आणलेलं असतं. रागिणी खूप घाबरलेली असते. तेव्हा इथे अभि तिच्या हातातून पाण्याचा ग्लास घेतो आणि तो आता रागिणीला प्यायला देतो. रागिणीसुद्धा घाईघाईने सगळा पाण्याचा ग्लास संपवून टाकते. तिला खूप जास्त भीती वाटत असते, कारण तिला जे स्वप्न पडलेलं असतं ते सत्यातसुद्धा तसंच घडलेलं असतं. तेव्हा जेव्हा इथे रागिणी आता पाणी पिते आणि ती विचारते, की "अभि, आकाश, आकाश कुठे? आकाश आला का?" तेव्हा आकाश म्हणतो, "हो आई, आम्ही आलोय." तेव्हा इथे रागिणी आता आकाशच्या तोंडाकडे बघायला लागते. तेव्हा रागिणी आपल्या मनामध्ये म्हणते, की आकाशकडे बघून तर असं वाटत नाही आहे, की आकाशला सगळं सत्य कळलं असेल. त्याला असं वाटतंय, त्याच्या आईचा हा अपघातच झाला होता. आई-वडील दोघेही गाडीमध्ये असताना गाडीचा अपघात झाला म्हणून ते त्याला सोडून गेले, असंच त्याला कदाचित मग वाटत असेल. नाहीतर एव्हा ना, आकाश माझ्यावरती चिडला असता, जर त्याला माझं कारस्थान कळलं असतं तर. तेव्हा इथे आकाश म्हणतो, की "आई, सगळं काही व्यवस्थित झालं." तेव्हा रागिणी म्हणते, "मग काय झालं? कसला विचार करतोयस? आकाश, सांग ना मला. तू कसला तरी विचार करतोयस ना? सांग बरं मला, तू नेमका कसला विचार करतोयस? तुला मला काही सांगायचं आहे का आकाश? प्लीज सांग ना, तुला काही कळलंय का?" तेव्हा इथे रागिणी घाबरलेली असते. ती भूमीकडे बघून आता हे सगळं बोलत असते. तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो, की "आत्या, आज जे काही घडलं ना, म्हणजे मला खूप गोष्टीचं ते आश्चर्य वाटलं. मला वाटलंसुद्धा नव्हतं, की माझ्याबरोबर असं काहीतरी घडेल." तेव्हा रागिणी म्हणते, "आकाश, काय झालं रे? सांग ना तुझ्या आत्याला." तेव्हा आकाश म्हणतो, की "आत्या, मी जेव्हा चेंज करण्यासाठी मंदिराच्या बाहेर जे चेंजिंग रूम आहे तिथे गेलो होतो ना, तिथे मला माझी आई दिसली." असं म्हणाल्यानंतर इथे सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा आकाश म्हणतो, की "माझ्या आईने हात जोडले होते आणि ती माझ्याकडे बघत होती. मी तिच्याजवळ गेलो तर ती मला दिसेनाशी झाली." तेव्हा इथे आता मानसीला या सगळ्या प्लॅनबद्दल आधीपासूनच माहिती होतं. तर इथे आजी रागिनी या सगळ्यांना खूप मोठा धक्का बसत असतो. तेव्हा इथे रागिनी म्हणते, की "आकाश, काय बोलतोयस काय तू? म्हणजे तुला वहिनी दिसली?" तेव्हा आकाश म्हणतो, "हो ना, मला माझी आई दिसली. पण अजून एक गोष्ट म्हणजे तुला माहिती आहे का आत्या? अगं, त्यांच्या पिंडाला आहे ना, कावळा शिवायला आला नव्हता. म्हणजे तिथे जे ताट ठेवलं होतं ना, तिथे कावळाच नाही आला आणि कावळा शिवतसुद्धा नव्हता." तेव्हा इथे आता अभि म्हणत असतो, की "हे काय बोलतोयस तू आकाश? ह्या गोष्टीवरती माझा विश्वास बसत नाही आहे. म्हणजे तुला मामी दिसल्या? असं कसं होऊ शकतं?" तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो, की "माझासुद्धा आधी या गोष्टीवरती विश्वास बसला नव्हता. पण नंतरला गुरुजींना विचारल्यानंतर सगळं काही सत्य उघड झालं आणि आम्हाला कळलं." गुरुजींचं असं म्हणणं होतं, की ज्यांचा अपघात होतो त्यांच्या इच्छा अपुऱ्या राहतात. त्यांच्या इच्छा सगळ्या पूर्ण होत नाही आणि मग त्यांना त्या गोष्टीचा त्रास होत असतो. त्यांची आत्मा आपल्या आजूबाजूला सतत फिरत असते आणि त्याच्यामुळे कदाचित असं होऊ शकतं, माणूस जरी आपल्यातून निघून गेला असला
तरी भावनिकदृष्ट्या तो आपल्या आजूबाजूला असतो आणि त्याच पद्धतीने मला माझी आई दिसली असेल असं गुरुजींचं म्हणणं आहे. तिला काहीतरी सांगायचं असेल असं त्यांचं म्हणणं होतं. तेव्हा भूमी म्हणत असते की ज्या माणसांचा अपघात होतो ना, त्यांच्या इच्छा काही पूर्ण होत नाही, पण हा अपघात होता की घातपात याचासुद्धा आता तपास करायला हवा ना. तेव्हा इथे आकाश म्हणतो, अगदी बरोबर बोलीस तू भूमी. अगं आत्या, तुला माहिती आहे का, जेव्हा मी माझ्या आईवडिलांसाठी एक ताट बाजूला काढून ठेवलं होतं ना, तर एकसुद्धा कावळा तिथे आला नाही गं शिवायला. माझे आईवडील एवढे सज्जन होते, एवढे चांगले होते, सतत सगळ्यांचा विचार करायचे आणि त्यांच्या वाटेला एवढं मोठं दुःख काय यावं गं. म्हणजे साधा कावळासुद्धा त्यांच्या पिंडाला शिवू नये एवढे वाईट होते का ते? अजिबात नाही. ते सज्जन माणसं होती, किती मानाने जगले. ज्याला मदत हवी आहे त्या सगळ्यांना मदतसुद्धा केली आहे आणि त्यांच्या वाट्याला हे असं आलं. त्यांच्या इथे त्यांच्या पानाला कावळा शिवला नव्हता. या गोष्टीचं मला खूप वाईट वाटलं. मी खूप गोष्टी बोलायला गेलो, पण नंतरला भूमीने मला सांगितलं की भूमी म्हणाली की आकाश, तू एक काम कर, म्हणजे तुझ्या आईवडिलांचा अपघात झाला होता हे मला आजीने सांगितलं. त्यामुळे तू तुझ्या आईवडिलांना असं सांग की तुमचा जर हा अपघात झाला असेल तर ठीक आहे, पण जर हा घातपात असेल ना, तर तुमचा घातपात घडवून आणणाऱ्या लोकांना मी सोडणार नाही आहे. त्यांना शिक्षा दिल्याशिवाय मी काही स्वस्थ बसणार नाही, असं आता रागिनी म्हणत असते. तर इथे आकाशसुद्धा आता तेच म्हणतो. तो म्हणत असतो की आई बाबा, मला माफ करा. जर आपल्या गाडीचा हा कोणीतरी अपघात नाही तर घातपात घडवून आणला असेल ना, तर मग त्या लोकांना आपण सोडायचं नाही. मी तर अजिबात सोडणार नाही आहे. त्या लोकांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा दिल्याशिवाय मी का सोडू त्या लोकांना? आता तू सांग ना मला, माझ्या आईवडिलांनी कधी कुणाचं वाईट केलेलं गं? आतापर्यंत उत्तमरीते प्रामाणिकपणे त्यांनी बिझनेस सांभाळला आणि मी सुद्धा पुढे तो बिझनेस आता तसाच नेला होता ना. नंतर मग तू आमच्या इथे आलीस आणि सगळं काही ताबा घेतलास, सगळं अगदी व्यवस्थितरित्या सांभाळून घेतलंस. तेव्हा इथे रागिनी आता त्यांचं बोलणं ऐकत असते. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की आई, तू सांग ना गं, काय करू मी? मला माझ्या आईवडिलांना न्याय मिळवून तर द्यायलाच हवा ना, आणि त्यासाठी मी आता अतोनात प्रयत्न करणार आहे. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की आजी, अगं आईवडिलांच्या गाडीचा कुणीतरी अपघात घडवून आणला होता. आम्हाला मारण्याचा मुद्दामून कुणीतरी डाव रचला होता. तेव्हा इथे आजी म्हणतात, कोण असतील ती लोकं एवढी नीच विचार करणारी? माझ्या पोराला जर काही झालं असतं तर त्याने काही खाल्लं की नाही, असं आता इथे विशालची आई विचारत असते. त्यानंतर इथे आता आजीला आकाश म्हणतो की आता मी काय करू? हे बघ, तू काळजी करू नको आजी, मी आईवडिलांना न्याय नक्की मिळवून देईन. तुझ्या मुलाला आणि सुनेला नक्की न्याय मिळेल. तेव्हा इथे आजी म्हणत असतात की आकाश, मी तुला हेच सांगेन की अजिबात त्या लोकांना तू सोडू नकोस. अरे जर ज्या लोकांनी इथे तुझ्या आईवडिलांचा अपघात घडवून आणला असेल ना, तर त्या लोकांना शिक्षाही होईलच, मला चांगलंच माहिती आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो की आत्या, तू नको रडूस, नको काळजी करू, सगळं काही अगदी ठीक होईल. तेव्हा इथे आता आजी म्हणत असतात की आकाश, हे बघ, ज्या लोकांनी तुझ्या आईवडिलांना मारण्याचा प्रयत्न केला आहे ना, हा घातपात घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांना तू सोडू नकोस, त्यांना चांगली शिक्षा कर. तेव्हा आकाश म्हणतो, मी सुद्धा आता हेच करणार आहे. तेव्हा इथे आजी म्हणतात की बरं झालं आकाश, तुला तुझी आई दिसली, त्यामुळे आपल्याला हे सत्य कळलं. तेव्हा आकाश म्हणतो, एवढंच नाही आई, मी पोलीस स्टेशनमध्ये फोन केला होता आणि गायकवाड साहेबांना मी सांगितलं आहे 7-8 वर्षाची ही केस पुन्हा रिओपन करा म्हणून, म्हणजे मला माझ्या आईवडिलांना आता न्याय मिळवून द्यायचा आहे. तेव्हा इथे आजी म्हणतात की आकाश, हे बघ, काही कर, पण तू माझ्या मुलाला आणि सुनेला नक्की न्याय मिळवून दे. जर हे कुठल्या नराधमांचं काम असेल ना, तर मग त्यांना आपण सहजासहजी सोडायचं नाही, त्यांना चांगलीच त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा द्यायची. तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो की आजी, हे बघ, तू रडू नकोस, सगळं काही ठीक होईल गं, मी सगळं काही ठीक करेन. आता आपल्याकडे दिवस आता फार कमी राहिलेले आहेत, त्या दिवसांमध्ये आपल्याला त्या नराधमांना शोधून काढायचं आहे. तेव्हा आजी म्हणतात, ते नराधम तुला लवकरात लवकर सापडतील आणि त्यांना सहजासहजी माफ नाही करायचं, त्यांनासुद्धा त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा ही मिळायलाच हवी आहे. त्यानंतर इथे आता घडलेला सर्व प्रकार आकाशने रागिनीला सांगितलेला असतो. तेव्हा मानसी विचार करत असते मनामध्ये की मला अजून ताईने स्पष्टपणे काहीच सांगितलेलं नाही आहे, पण इकडे बघ, दोघं भाव नुसतं एकमेकांना मिठी मारत आहेत. त्यानंतर भूमी आता बाजूला उभं राहून सगळं काही बघत असते. भूमी म्हणत असते की आकाशच्या आईवडिलांच्या मनाला अजून शांतता मिळालेली नाही आहे. अगं, त्या ताटाला एकसुद्धा कावळा शिवायला येत नव्हता, मग जेव्हा एक मनामध्ये इच्छा व्यक्त केली, ते सुद्धा आता आकाशला सांगितल्यानंतर आकाश ती इच्छा आपल्या आईवडिलांना बोलून दाखवतो की तुमच्या नराधमांना शिक्षा देणार. त्यानंतरच इथे कावळा आला आणि ताटाला शिवला. त्याच्यामुळे आता लवकरच हे सगळं सत्य सगळ्यांच्या समोर येईल की हे नक्की कोणी घडून आणलं होतं. त्यानंतर इथे आकाश म्हणत असतो की आता चल, तू आता थकली आहेस, तू तुझा आराम कर आणि आजी,
तू पण जा बरं तुझ्या रूममध्ये जाऊन आराम कर. तेव्हा मानसी आता आजीला घेऊन त्यांच्या रूममध्ये जाते. तर इथे आता आकाश म्हणत असतो की आई मी सुद्धा आहे, मी जरा फ्रेश होतो. तेव्हा इथे आता आकाश अभिला म्हणतो की त्या फाईल घेऊन ये ज्या हिशोबाच्या आहेत, मी आता जरा हिशोब करायला बसतो. त्यानंतर अभि आता सगळ्या फाईल्स इथे आकाशकडे घेऊन जात असतो. तर इथे आता रागिनी भूमीकडे बघते. भूमी तिथेच खुर्चीवरती बसलेली असते. रागिनी म्हणते काय गे भूमी, का बरं अशी असते सांगशील का? तेव्हा इथे भूमी म्हणत असते का म्हणजे का? बघितलंत ना आकाश आता काय म्हणाला तो. 7-8 वर्षांपूर्वीची केस आता पुन्हा रिओपन झालेली आहे. आता इन्स्पेक्टर साहेब खूपच जास्त कसून चौकशी करतील, तीसुद्धा सगळ्यांची. तेव्हा इथे रागिनी म्हणते असू दे आकाश असू दे. अरे माझ्या दादा बहिणीला न्याय हा नक्कीच मिळाला पाहिजे आणि ती आता इथे ताटसुद्धा घेऊन येते. तर इथे भूमी म्हणत असते की आत्या बघितलंत ना कसं वाटते तुम्हाला आता? जी ट्रिक तुम्ही वापरली होती ना तीच ट्रिक मी वापरली. तेव्हा रागिनी म्हणते हे सगळं तू मुद्दामून घडवलंस ना? तेव्हा इथे भूमी म्हणते मुद्दामून नाही, तर मला माझ्या नवऱ्याला या सगळ्यातून व्यवस्थित सुखरूप बाहेर काढायचं आहे ना, त्यासाठी मी हे सगळं केलेलं आहे. तुमच्यासारखे मला डावपेचसारखे खेळता येत नाही म्हणून. तेव्हा इथे आता रागिनी म्हणते हा तुझा मेंदू माझ्या मेंदूची बरोबरी करणार आहे का? तेव्हा भूमी म्हणते मला तुझ्या मेंदूची बरोबरी करायची सुद्धा नाही आहे, कळलं ना? तर इथे भूमी खूपच जास्त स्मार्ट वर्क आता दाखवत असते. त्यानंतर आकाश उभा असतो. आकाशला आठवत असतं त्याला मंदिराच्या बाहेर त्याची आई कशा पद्धतीने भेटली होती. त्यानंतर आकाशला खूप त्रास होतो कारण ताटाला एकसुद्धा कावळा शिवायला येत नसतो. तेव्हा आकाश इथे सगळ्यांची अगदी एकूण एकाची नावं घेतो आणि म्हणतो मी सगळ्यांची काळजी घेईन, तरीसुद्धा इथे कावळा शिवला जात नाही. त्याच्यानंतर आकाशने आता भूमीने जे सांगितलं ते बोलल्यानंतर लगेचच कावळा ताटाला येऊन आता खायची सुरुवात करतात. तेव्हा तिथे भूमी येते आणि म्हणत असते आकाश अरे काय तू इथे उभं राहिलेस? ऑफिसला जायचं नाही आहे का? हे बघ मी तुझ्यासाठी कपडे काढून ठेवते, कुठले घालणार आहेस ते सांग बरं. तेव्हा आकाश विचारात उभा असतो. भूमी म्हणते आकाश काय झालं, कसला विचार करतोयस एवढा? तेव्हा आकाश म्हणतो नाही काही नाही. भूमी म्हणते मग चल ऑफिसला जायचं आहे ना, मी तुझे कपडे काढून ठेवलेत. तेव्हा इथे आकाश म्हणतो नाही भूमी, मला जाण्याची अजिबात इच्छा नाही आहे. माझं डोकं काही कामच करत नाही आहे. सकाळपासून जे जे काही माझ्याबरोबर घडलं आहे ते सगळं मला आठवतं आहे. डोक्यात गोंधळ आहे नुसता. तेव्हा भूमी म्हणते आकाश मला माहिती आहे तू गायकवाड साहेबांना शब्द दिला आहेस आणि तू आईवडिलांची केससुद्धा रिओपन केली आहेस आणि गायकवाड सरांना सांगितलेस की आईवडिलांच्या इथे आता घातपात घडवून आणणाऱ्या लोकांना तू शोधणार आहेस म्हणून. मग आता एवढं सगळं करत असताना कामाकडे दुर्लक्ष करून जमेल का? तेव्हा मी तुला सांगते की कामाकडे अजिबात दुर्लक्ष करायचं नाही. तू रोज कामाला जायचं आणि प्रामाणिकपणे आपलं कामसुद्धा करायचं. आईबाबांचं काय म्हणणं असायचं, नेहमी आपण आपलं काम अगदी प्रामाणिकपणे व्यवस्थित करायचं म्हणजे आपल्याला त्याचं फळ नक्की भेटत असतं. तेव्हा आकाश म्हणते बरं चल खाली चल, मी तुझ्यासाठी पटकन काहीतरी खायला करते. तेव्हा तेव्हा इथे आकाश म्हणतो नाही नको भूमी खरंच नको. तेव्हा भूमी म्हणते तुला खाऊन जावंच लागेल, मी पण बघते ना तू कसा नाही खात ते. तेव्हा इथे आकाश म्हणतो भूमी थांब ना 1 मिनटं. तेव्हा इथे भूमी म्हणते काय झालं आकाश आता? तेव्हा इथे आकाश आता भूमीकडे एकटक बघत असतो आणि तिच्या जवळ जाणार तेवढ्यातच भूमी म्हणते आकाश हे काय करतोयस तू? अरे भलत्याच वेळेला हे तुला काय बरं सुचतंय? तेव्हा आकाश म्हणतो भलत्याच वेळेला का? हे बघ भूमी, अगं तू माझी बायको आहेस आणि तू मला एवढं समजून घेतेस ना तर मला तुझा खूप जास्त हेवा वाटतो. तुला कळतंय का? तुझे खूप जास्त लाड करावेसे वाटतात. तेव्हा इथे आकाश आता भूमीची जवळीकता साधत असताना भूमी आता खूपच जास्त लाजते आणि लगेच तिथून निघून जाते. तेव्हा आकाश म्हणतो भूमी हे बघ मला नाश्ता वगैरे नको आहे, मी करेन बाहेर. तेव्हा भूमी म्हणते असं कसं? मी पण बघते ना कसं नाश्ता नाही करत ते, मी आता लगेच बनवायला घेते. तेव्हा इथे आकाशला आता खूपच जास्त कौतुक वाटतं. म्हणजे भूमी आकाशला अक्षरशः दम देऊन त्याला आता ऑफिसला जायला सांगत असते. त्यानंतर इथे पुढील भागामध्ये आपण बघूया. आता जो रागिणीचा ब्लड रिपोर्ट केलेला असतो तो आलेला असतो. तर ब्लड रिपोर्टमध्ये आता खूपच जास्त क्रिटिकल कंडिशन दाखवलेली असते. तेव्हा भूमी म्हणते आकाश अरे रागिनी आत्या आता ऑफिसमध्ये नाही येऊ शकत, त्यांना आता पूर्णपणे आराम करायला सांगितलं आहे. तेव्हा आकाश म्हणतो की आत्या आता मी तुझं अजिबात ऐकणार नाही आहे. आता तुला आराम करावाच लागेल. तुला तो ऑफिसलासुद्धा यायची गरज नाही आहे. जे काही काम असतील, जे काही निर्णय घ्यायचे असतील आपल्याला एकोप्याने ते मी तुला नक्की विचारेन. पण आता तू ऑफिसला यायचं नाही, स्वतःला ताण करून घ्यायचं नाही. जे काही बोलायचं असेल ते घरी आल्यानंतर बोलू.
आकाश गेल्यानंतर रागिनी म्हणते, छान खेळतेस ग तू, पण याचा काही उपयोग होणार नाही. 2 दिवसामध्ये तू ऑफिसच्या सगळ्यात मोठ्या खुर्चीवरती तू मला नेऊन बसवशील. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, अहो खुर्चीवरती काय मी तुम्हाला माझ्या डोक्यावरती बसवलं असतं, पण तेवढी तुमची पात्रता नाही. माणसाची जेवढी पात्रता माणूस त्याच्याशी तसंच वागणार, बरोबर की नाही. तेव्हा इथे आकाश आता भूमीचं बोलणं ऐकून गप्प